नमस्कार मित्रांनो. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की कसं आपण HbA1c ही टेस्ट करून आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण जाणून घेऊ शकतो. पण हे प्रमाण किती असलं पाहिजे, की हे नॉर्मल असावं किंवा कमी असल्यास त्याची जी रेंज आहे त्याचं प्रमाण किती असावं किंवा किती नसू नये, हे आज आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, जसं आपण HbA1cमध्ये पाहतो, जर आपलं रक्तातील साखरेचं प्रमाण हे 70 पेक्षा कमी आहे, तर आपल्याला असं म्हणता येईल की लो शुगर आहे, म्हणजे हायपोग्लायसेमिया. रक्तातील साखरेचं प्रमाण खूपच कमी आहे. जर 70 ते 99 आपली जी रेंज असेल, तर त्याला आपण नॉर्मल डायबेटिक पर्सन असं म्हणू शकतो. आणि 100 ते 125 ही स्टेज जी आहे ती प्री डायबेटिकची आहे. मग 126 ते 199 म्हणजे ही व्यक्ती डायबेटिक आहे किंवा या व्यक्तीला शुगर, साखर, मधुमेह आहे असं आपण म्हणू शकतो. आणि 200 किंवा 200च्या वर जर रेंज येत असेल, तर पूर्ण जे आहे डायबेटिक पर्सन, म्हणजे जी रेंज आहे डायबेटिकची त्याच्यापेक्षाही जास्त जे आहे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे, ते आपल्याला कंट्रोल करावं यासाठी आपल्या जे आहे डॉक्टरशी संपर्क साधणे खूप गरजेचं होतं. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, 70 त्यानंतर 70 ते 99 म्हणजे नॉर्मल, 100 ते 125 प्री डायबेटिक, 126 ते 199 डायबेटिक आणि 200च्या पुढे अतिप्रमाण साखरेचं. पण याचं युनिट काय आहे? युनिट असतं ना, जरा सॉलिड असेल तर आपण KGमध्ये जे आहे वजन करतो. लिटर, समजा लिक्विड वगैरे असेल तर आपण लिटरमध्ये मोजतो. तर याचं जे युनिट आहे मेजर करायचं HbA1cमध्ये, ते आहे मिलीग्राम पर डेसिलिटर. म्हणजे मिलीग्राम जो सबस्टन्स आहे साखरेचा, तो पर डेसिलिटर म्हणजे प्रत्येक लिटरच्या 10व्या भागात जेवढं mg जे सबस्टन्स आहे साखरेचं, त्यामध्ये आपण जे आहे mg पर डेसिलिटर, मिलीग्राम पर DL असंही आपण जे आहे रक्तातील साखरेचं प्रमाण मोजू शकतो. धन्यवाद.